इचलकरंजी शहरातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेल्या व्यसनाधीच्या पार्श्वभूमीवर एका नामांकित शाळेत घडलेल्या प्रकारामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। शाळेत आलेल्या एका विद्यार्थ्यांकडे संशयास्पद नशेसाठी वापरली जाणारी भांगेची गोळी आढळून आल्याने खळबळ उडाली असून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे। याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पालक फैजुनिसा हफीज उल्ला शेख आपल्या पाल्याला शाळेत सोडण्यासाठी गेल्या असताना हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला। संबंधित विद्यार्थ्यांकडे संशयास्पद गोळी असल्याचे शिक्षिका यांच्या सतर्कतेमुळे उघड झाले। त्यानंतर विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या गोळीबाबतची माहिती फैजुनिसा शेख यांनी भीमशक्ती संघटनेचे सुनील जावळे यांना दिली। घटनास्थळी दाखल झालेल्या सुनील जावळे यांनी संपूर्ण प्रकारची माहिती घेतली। त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील मिसाळ यांना शाळेत बोलविण्यात आले। पोलिसांनी प्राथमिक माहिती घेत संबंधित गोळीची पाहणी केली। या प्रकरणात संबंधित विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना शाळेत बोलावून चौकशी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र संबंधितांशी संपर्कात आले नसल्याचे सांगण्यात आले। या घटनेमुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या व्यसनाधीनतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। अल्पवयीन मुलांपर्यंत नशेचे पदार्थ कसे पोहोचत आहेत याचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पालकांकडून होत आहे। दरम्यान संबंधित गोळीचे स्वरूप आणि ती नेमकी कोणत्या प्रकारची आहे याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। शाळा इथं काही विद्यार्थ्यांनी भांगच्या नशाच्या गोळ्या शाळेमध्ये गावलेल्या आहेत। या आपल्या शिक्षणामुळं आज आपल्याला निदर्शनाला आलेलं आहे। तर भीमशक्ती सामाजिक संघटनेची एवढीच विनंती आहे की सगळ्या शाळांमध्ये सगळ्याच विद्यार्थ्यांनी, ती सरकारी शाळा असो खाजगी असो कुठल्याही शाळा असो, तर त्या बॅगा चेक करून त्यासनी ज्या त्या वर्गातनी पटवण्यात यावं अशी आपली संघटनेची मागणी पण आहे आणि आव्हान पण आहे। तर ह्या शाळांमध्ये हे प्रकार घडत असताना ह्या आपल्या इचलकरंजी शहरामध्ये जास्तीत जास्त नशाचा जो प्रकार चालू आहे त्याच्यामुळं आपली एवढीच मागणी आहे की येत्या मुलांचं भविष्य चांगल्या पद्धतीने यावे आणि हे जो प्रकार व्हायला शाळांमध्ये ते कुठेतरी थांबायला पाहिजे आणि त्यांचं भविष्य चांगलं व्हायला पाहिजे अशीच आमची संघटनेची मागणी आहे। जय भीम।